देहर आज दिनांक 3 जानेवारी 2026 आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 62वा दिवस. आम्ही आहोत आता छिपानेर येथील आश्रमात आणि आपण आता 6:30 वाजलेत आणि आपण आता पुढच्या मार्गाला जातोय. तर चला आजचा दिवस कसा जातो, काय बनवून निघतात बघूयात. नर्मदे हर. पुढे 1-2 किलोमीटर चालून आल्यानंतर आपण आता छिपानेर या गावातून निघालेलो आहेत पुढे, आणि इथून आपल्याला भैरुंदा आपल्याला आता उजव्या हाताने या मार्गाने आपल्याला पुढच्या परिक्रमा मार्गाला जायचं आहे. सकाळचा आता उजेड बऱ्यापैकी झाले आणि आज धुकं खूपच जास्ती प्रमाणात आहे आणि हवा पण खूप आहे. आज थंडी वाजते. थंडी वाजण्यापेक्षा हवामुळे थोडं हे वाटतंय. तर चला आजचा काय एक्सपिरियन्स येतो ते बघूयात. नर्मदे हर. आजचं मैयाचं दर्शन अशा प्रकारे, आणि इथं थोडं 3 किलोमीटर 3 ते 4 किलोमीटर चालून आल्यानंतर एक छोटासा आश्रम लागलेला आहे. तिथं आपल्याला चाय प्रसादी घेऊ, काही भोग असेल तर घेऊ आणि परत पुढच्या मार्गाला लागू. आणि आज दुकानमुळे थोडं मैया दुकान मिक्स झालेलं दिसतंय. निकल्स होता आश्रम, चौरसा खेडे. आपण आलोय आता चौरस खेडी या गावात, आणि या गावातून आपण आता पुढच्या गावाला जात आहोत. अच्छा, तुम्ही चौरस खेडी या गावाच्या मध्येच एक आश्रम आहे. इथे परिक्रमावासींना राहण्यावर झोपण्याची सोय होते, आणि बाबाजींनी तर गरम गरम मस्त चहा पाजवली आहे. गावकरी इथे शेकायला आलेत. नर्मदे हर. तर आपण चहा घेतली, चहा प्रसाद घेऊन आता पुढच्या मार्गाला निघालोय. नर्मदे हर. छोटी नदी आहे, नाव तर काय सांगता येणार नाही, पण समोर आपल्याला या नदीचा आणि मैयाचा संगम इथून दिसत असेल. आणि आपण आता या पुलावरून पलीकडे पाताळेश्वर महादेव मंदिर याच्या दर्शनाला सकाळी सकाळी जाणार आहोत, आणि तिथून आपण आपल्या पुढच्या मार्गाला जाणार आहोत. नर्मदे हर. सातदेव गावाला आल्यानंतर आपल्याला एक रस्ता डाव्या हाताला जातो, आणि आपलं मंदिराचं दर्शन घ्यायचं म्हणून आपल्याला उजव्या हाताला वळून उजव्या रस्त्याला जायचं आहे. ह्या रस्त्याने आपल्याला पाताळेश्वर महादेव मंदिर इकडे जायचं आहे दर्शनाला. तर चला दर्शनाला जाऊयात. पाताळेश्वर महादेव मंदिर मुख्य प्रवेशद्वार आहे, आणि मागं मंदिराचा गाभारा, आणि मंदिराचं इमारत. तर आपण जाऊयात दर्शनाला आणि दर्शन घेऊन पुढच्या मार्गाला लागू. पाताळेश्वर महादेव मंदिराचा परिसर अशा पद्धतीने हा मंदिर परिसर आहे, आणि इथं लगेचच मैया स्वरूप आहे. आता वाजलेत 8 आणि अजून आपल्याला सूर्योदय धुकं एवढे की सूर्य अजून दिसत नाही. धुकं पण आहे आणि आभाळ पण आज आलेलं आहे.
एकदम छान असं प्रसन्न वातावरण मंदिराचं. अजून काम चालू आहे वाटतं. काम पूर्ण झाल्यावर तर अजून सुंदर दिसेल. इथून मैयाचं स्वरूप दिसतंय छान प्रकारे शांत. पातालेश्वर महादेव यांचं दर्शन. जी आहे तिथं पंडितजी नव्हते. आपण ज्या पातालेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला गेलो होतो तर त्याचं महत्त्व आपल्याला हे पंडितजी आधी तिथं हे होते, कार्यरत होते, तर आपल्याला हे त्याचं दर्शन सांगतील. नर्मदे हर. बता दीजिए कि उधर पातालेश्वर मंदिर का महत्व। पातालेश्वर मंदिर जो है भोलेनाथ स्वयं पाताल से निकला हुआ, उसमें जल चढ़ाव वो भी अंदर जाता है। अभी भी जाता है? हाँ अभी भी जाता था, वो तो पर के बंद कर दी समिति ने। और वहाँ पर कोई राक्षस ने तपस्या की थी, उसके कारण से वो भोलेनाथ पाताल से प्रकट हुआ है। ऐसे बता दिया कि सप्त ऋषि ने तपश्चर्या की थी। हाँ सप्त ऋषि ने तपस्या की है, उसके प्रभाव से वो पाताल से भोलेनाथ स्वयंभू है। स्वयं नर्मदे हर। नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज आभाळ आणि धुके एवढं की अजून सूर्यदेवतेचं दर्शन झालेलं नाही आहे. 7 वाजेपर्यंत दर्शन होतं आपल्याला, 7 सव्वा 7 पर्यंत, पण आज 9 वाजले तर अजून दर्शन झालेलं नाही आहे. पावसाची संभावना पण दिसते. बघू आता आजच्या दिवसात काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. आपण आता चालत आलेलो आहोत ठिकाली या गावात. या गावातून आपला सरळ मार्ग, परिक्रमा मार्ग आहे. थोडंसं सूर्यदेवांचं थोडीशी झलक आपल्याला भेटलेली आहे. आजचं दर्शन 10:04 आणि अजून हे धुके आणि बादल आहेतच. आता आपण आलोय जवळ सिलकंठ या गावाजवळ. इथून आपल्याला पुढचा प्रवास राहणार आहे नीलकंठचा. नर्मदे हर. आपण आलेलो आहेत आता सिलकंठ या गावात. पुढच्या गावात आलो. नर्मदे हर परिक्रमा पण इथं या बाबाजींनी चाय प्रसादीसाठी बोलवलं आणि खूप सारी चहा पाजवली. एकदम छान होती, मन प्रसन्न झालं. नर्मदे हर बाबा. आणि आपण आता येतोय नर्मदे हर बाबूजी. आणि इथून आता आपण पुढच्या मार्गाला लागणार आहोत मंडीकडे. नीलकंठला उशीर होणार आहे तर आपण मंडीला थांबून घेणार आहोत. आपले कपडे वगैरे वाळायला काहीतरी बघावं लागेल आपल्याला जुगाड, कारण आज धूप बिलकुल नाही आहे. त्याच्या हिशोबाने आपल्याला कुठं हे करून बघावं लागेल. नर्मदे हर.
आपण आता आलेलो आहोत मंडी गावाजवळ आणि इथे एक अन्नक्षेत्र आश्रम हंसेश्वर महादेव मंदिर, तिथे आपण आज दुपारची भोजन प्रसादी करणार आहोत. नर्मदे हर. आणि अजूनही वातावरण जसं सकाळी होतं धुकं बादल, सूर्याचं दर्शन झालेलं नाही, अजून थोडंसं झालंय. अजून थोडं दाट वातावरण झालेलं दिसतंय आधीपेक्षा. नर्मदे हर. परिक्रमा मार्ग डावीकडे जातो नर्मदे हर बाबाजी, आणि इथून अन्नक्षेत्र हंसेश्वर महादेव मंदिर ग्राम मंडी उजव्या हाताला आहे आणि परिक्रमा मार्ग आपला डाव्या हाताला जातो. नर्मदे हर. इथून आपण आता हंसेश्वर महादेव मंदिर इकडे जाणार आहोत. हंसेश्वर महादेव मंदिर. मंदिराचा आतील परिसर अशा पद्धतीने पोरं पटांगणात खेळायला आलेली आहेत आणि समोर आहे हंसेश्वर महादेव मंदिर. आजचं मैयाचं दर्शन अशा प्रकारे खूप सुंदर स्वरूप आहे इथे मैयाचं. आणि इथंच महादेवांचं दर्शन. नर्मदे. 12:30 वाजलेत. भोजन प्रसादीची तयारी झाली आणि आज थंडी एवढी आहे की अजून थंडी खूप वाजते. दुपारचे 1 वाजलेत. आपली भोजन प्रसादी झाली आहे आणि आपण आता लागलोय पुढच्या मार्गाला. आणि आता कुठं सूर्यदेवतांनी थोडंसं आपल्याला हे दिलेलं आहे तर तेही व्यवस्थित दर्शन नाही आहे. पण आता आहे थोडं गरमी वाटती आहे तर आपण जाऊ पुढच्या मार्गाला. नर्मदे हर. आता आपण मंडी गावातून पुढे आल्यावर आपल्याला उजव्या हाताला एक वळण लागतं आणि त्या वळणाकडून आपल्याला इथे पुढच्या मार्गाला जायचं आहे. नर्मदे हर. भोजन प्रसादी घेतल्यानंतर आपण थोडं 1 किलोमीटर पुढे चाललोत आणि इथून आपल्याला आता शेताची पगडंडी मार्ग लागला आहे आणि इथून पुढचा जो प्रवास आहे आपला पगडंडी मार्गाने होणार आहे. आता थोडं ऊन सावली म्हणजे सावली पडते एवढं थोडं थोडं कोवळं ऊन यायला लागलं आहे. आज दिवसभर वातावरण होतं, थंडी खूप वाजत होती. आता थोडंसं नॉर्मल वातावरण झालं आहे. अशा पद्धतीने आपला आता आजचा परत दुपारचा प्रवास चालू झालेला आहे. कारण इथं गव्हाची पूर्ण लांब लांबपर्यंत गव्हाची शेती आहे. त्यात गव्हाला पूर्ण पाणी दिलं जातं म्हणून थंडगार वाटते. वातावरण एकदम थंड आहे.
नर्मदे हर. इथे अशी गावाच्या शेतींमधून पायवाट आहेत. दिसत असतील आपल्या परिक्रमावासी तिकडनं जाताना. काही परिक्रमावासी पुढे आहेत. शेतातून रस्ते. अशा पद्धतीनं आजचे रस्ते. पुढे हायवे रोड आहे आणि त्या हायवेवर आपल्याला जायचंय. नर्मदे हर. पागदंडी मार्ग संपल्यानंतर आता आरसीचा मार्ग लागलाय आणि इथून आता आपल्याला चालत जायचंय पुढच्या गावाला. ढिमावर या गावी आज रात्रीचा मुक्काम करणार आहोत. नर्मदे हर. इथे आहे नीलकंठ मुक्तिधाम या साईडला. पण आपल्याला नीलकंठ गावातून सरळ जायचं आहे पुढच्या आश्रमाला, म्हणून आपण आता सरळ जाणार आहोत. इकडं खूप आतमध्ये जाऊन परत यावं लागतं आणि आज वेळ कमी आहे कारण सकाळी थंडी असल्या कारणाने वेळ समजली नाही आपल्याला किती कसं काय झालं ते. तर थोडं आता पाहिलं तर देव आता थोडे प्रसन्न झालेले आहेत म्हणून थोडं दर्शन तरी दाखवलंय. आभाळ तर गेलेलं आहे पण जे धुकं अजून पण आहे. चला आता पुढचा प्रवास कसा होता ते बघूयात. ग्रामीण क्षेत्र नीलकंठ आणि चमेठी 1.35 किलोमीटर परिक्रमा मार्ग आपला आता या मुख्य रस्त्यातून या छोट्या रस्त्याला जाणार आहे आणि डावीकडे वळून आपण पुढच्या मार्गाला लागणार आहोत. नर्मदे हर. आता सिंगल RCCचा रस्ता लागलेला आहे आणि तिथून आपण आता पुढचा प्रवास करतोय. नर्मदे हर. पुढे एक गाव लागलेलं आहे आणि त्या गावाकडून आपल्याला उजव्या हाताला ओढायचं आहे. परिक्रमा मार्ग तर डांबरी रस्त्यावरून चालू राहणार आहे. चमेठी गाव आहे. चमेठी गावापासून आपल्याला उजव्या हाताला ओढायचं आहे. नर्मदे हर. तर इथे एक छोटंसं होतं, चिंदी लावलं होतं आपण, गेस केला तिथं लिहिलेलं होतं आणि इथं छोटासा ॲरो केला आपण जेणेकरून आपले जे मागचे परिक्रमावासी आहेत त्यांना फोन करून सांगितलं आहे की ॲरो केला आहे आणि रस्ता आहे, पण जे काही कोणी येतील अजून त्यांचं लक्ष लवकर जावं म्हणून आपण हे केलं आहे. आणि आपला आता शेतीच्या कडा बांधाने मार्ग आहे कारण रस्त्याने थोडं लांब असतं आणि इकडनं शॉर्टकट असतं. नर्मदे हर. अशा झंड्या बांधलेल्या आहेत आणि अशा मध्य शेतीतून रस्ता आहे परिक्रमावासियांसाठी. त्या दिवशी गव्हाणला पाणी दिलेलं रे, त्या दिवशी बिचारा कोणी परिक्रमावासी आला तर पाय चिखलात होतील.
त्यात शेतकरी काही करू शकत नाही, कारण शेतकऱ्यालाही त्याचं गव्हाला पाणी भरवायचं आहे. अशा ठिकठिकाणी दांड्या आहेत, झाडं आहे, जिथं जिथं जे भेटेल त्याला झेंडे लावलेले आहेत, जेणेकरून परिक्रमावासियांना कळायला हवं की मार्ग कुठून येते. नर्मदे हर. जिथपर्यंत नजर पडेल तेवढी फक्त आणि फक्त गव्हाची क्षेत्र दिसतंय. पूर्ण चौबाजूला पाहिलं तर लांब लांबपर्यंत क्षेत्र फक्त गव्हाचंच दिसतंय. आपण आता आलेलो होतो मंजली खेडा या गावात, आणि इथून आता आपण पुढच्या मार्गाला जाणार आहोत. आज पुढचा मार्ग पण एक 7 किलोमीटर आहे, आणि आजचा वेळ पण कमी आहे रोज सारखा. आता 4, 4:15 झालेले आहेत. बघू आज किती वाजता पोहोचतो तो. नर्मदे हर. त्या गावातून निघताच एक हँडपंप आहे पाण्याच्या टाकीजवळ, आणि इथून एक छोटासा मार्ग आहे शेतातून, तिथून आपल्याला जायचं आहे. आणि इथून परत शेतीचा मार्ग आहे शेतातून, आणि आपण आता शेतातून जातोय. नर्मदे हर. शेतीचा बांधाचा मार्ग संपून आता इथे लागलेला आहे गेट आहे. इथं काही घुसायला नको, आपला परिक्रमावासी गेट उघडू शकतील. आयो, अशा पद्धतीने ऑटो लॉकचं गेट आहे, आणि इथून कॉन्क्रीटचा रस्ता आहे. नर्मदे हर. कॉन्क्रीटचा रस्ता आहे. RCC नर्मदे हर. आपण आहोत आज खडगाव या गावात. बावरी घाटापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही, थोडं लवकर म्हणजे सूर्यास्त झाला, म्हणून आपण इथं खडगाव येथे नर्मदा माता मंदिर येथे आसन लावलंय, आणि आता आपण आरतीची तयारी करतोय. बावरी घाट पोचायचं होतं, अजून 6 किलोमीटर बावरी घाट आहे. इकडचं लोकांनी काय सांगितलं, जाऊ नका बुवा, म्हणून आम्ही थांबलो इथं.